सेक्युलर परीक्षेचा 12माही विद्यार्थी कोण असेल तर तो मुसलमान आहे. हे समजून घ्या. सेक्युलरिटीचा 12माही विद्यार्थी मी आहे. 24 तास मला प्रूव्ह करावं लागतं. माझी ओळख, मी इथल्या व्यवस्थेला लाताडणारा पहिला माणूस म्हणून मी स्वतःवर गर्व करतो. बुद्धाच्या काळानंतर जर मी कुणाला लाताडला असेल तर वर्ण व्यवस्थेला लाताडणारा, सुफींच्या गाण्यामधून तल्लीन होऊन जाणारा, अमीर खुसरोची पहिली भारताला दिलेली गझल गाणारा म्हणून मी मिरवतो. ही ओळख संपते आणि मग मी तयार काय होतो, मी मुसलमान होतो. ही जमात आता हिंसकतेवर आलेली आहे. आणि मग एकदा समजा चळवळीतल्या मोठ्या कॉलनी अपार्टमेंट मध्ये राहणारा 20-20 वर्ष काम करणारा माणूस आपल्या दारावरती काय लावून, राम मंदिरचं पोस्टर लावून जर मला प्रबोधन करायला येत असेल तर ते मला बिलकुल आताच्या काळात तरी मान्य नाही. रिव्हर्स इंजिनिअरिंग, कुणीतरी म्हटलं आपणच दल काढूया, माता रक्षक दल. मुसलमानांनी तुफान लोकप्रियता मिळवली. मला सगळे येऊन सांगायला काय गेम खेळतात माहितीये मुसलमान, हुशार आहे. म्हटलं काय हे बघ कसलं आहे. मी म्हटलं नाही, हे रिव्हर्स इंजिनिअरिंग अतिशय मूर्खपणाचं साबित होणार आहे. कारण त्यांना तुम्हाला हेच म्हणायला लावायचं आहे, तुम्ही कसंही म्हणा. माझा आवाज समजला पाहिजे, माझा आवाज कुणाला कळायला पाहिजे. तुम्ही स्त्रियांच्याच काम करता. मी म्हणतो बिल्किसच्या डोळ्यातला अश्रू स्त्रीवादाचा अश्रू नाही, नजीबच्या डोळ्यातल्या आईचा अश्रू स्त्रीवादाचा अश्रू नाही. कुठे आहे? जिथं इव्हेंट मिळतो आसिफावर बोललो आपण, संपलं. पुढं काय काम करणारी जेवढी नव्या जुन्या पिढीतली 10-15 लोक असतील, मोजून नावं सगळ्यांची घेत नाही, मोहम्मद शहाजिंदे या सगळ्यांचा उल्लेख करून म्हणेल की इथला गावगाड्यातला मुस्लिम इथल्या चातुर्वर्णाला कुठल्या तरी शब्दात लाथा अडवून सुफींच्या प्रेमाचा संदेश देणाऱ्या मुस्लिम व्यवस्थेत येतो, धर्मात नव्हे. तो धर्म बदलतो पण इथली व्यवस्था आहे तशीच भूल ठेवतो. जातीची व्यवस्था आहे, इथल्या गावगाडीची परंपरेची व्यवस्था आहे, तो टिकवून ठेवतो. हा मुस्लिम मी नेहमी चळवळीच्या कार्यकर्त्याकडून, व्यवस्थेकडून, मीडियाकडून, सामाजिक माध्यमांच्याकडून, पुस्तकांच्या माध्यमातून सातत्यानं त्याला जे मैदानात आणून खेचलं जातं ते धर्माच्या मैदानात खेळवलं जातं. आणि आमच्याकडे त्याची उत्तरं नाही आहेत. वी आर नॉट द स्कॉलर्स ऑफ कुराण. आत्ता कुठं बाबासाहेबांची पालखी मुसलमानाच्या खांद्यावर आलेली आहे. आत्ता कुठं शुभ एवढा कळा लागलाय. तुम्ही डायरेक्ट त्याला धर्माच्या मैदानात खेळवता. आपल्याकडे सहिष्णुतेची असली. शिवजयंतीची तारीख सांगा मला. हे 10 मिनिटं जास्त घेणार आहे, 7:30 वाजवणार. चालेल का? शिवजयंतीची तारीख कोणती? 19 फेब्रुवारी ना. आपण सगळे खुश झालो की 19 फेब्रुवारी आपल्या मनासारखी झाली. आता 2 शिवजयंत्या सुरू झाल्या ना आपण इतक्याच ताकदीनं. आणि मुस्लिम मुलं, मला चळवळीतले मित्र मला फोन करून फोटो पाठवतात. मीडियावर आपल्याकडे प्रसिद्ध होतं काय की मुस्लिम मुलांनी सायकल रॅली काढली शिवजयंतीला, दंगा झाला, इतकं भारी. हे बघा मुस्लिमांचं प्रेम, हे सहिष्णुता. तर आपण ही समज में आगा फिर सॉरी आपके लिए. हा नाहीये. मी म्हटलं कुठली जयंती? एप्रिलची. मुस्लिम तिथीनुसार असणाऱ्या जयंतीला जाऊन दंगा करतायत आणि चळवळीचे 90% कार्यकर्ते मुस्लिम कसे सहिष्णू आहेत हे मीडियावर पसरवत आहेत. मला सांगा, फेसबुक आणि हे सगळं फिरकावून मारावं तेवढा राग स्वतःला येतो, घेत असतो. समजतं किती वाईट आहे. जी जयंती 19 फेब्रुवारीची आहे तिथं तुम्ही दिसताय, पण माहित नाही ना मुलांना. आता कुठं शोभा जरा चांगल्या झिरकून बाजूला आमच्याकडे पोचायला लागलाय. आता कुठं बाबासाहेबांच्या संविधानातले आर्टिकल एखादं मुस्लिम बोलायला लागले हो, चांगलं आर्टिकल 5 म्हणजे 25 काय अभिव्यक्ती. ते नंतर मध्ये बरोबर होतो ना माझं, हे घाबरलेलं आहे कोणतं बोलत म्हणून. माझा आवाज किशोरी आमोदकरांच्या गळ्यातला शास्त्रीय बैठकीचा आवाज अजिबात येणार नाही. रस्त्यावरच्या चाबुकाचे फटकारे खाऊन ओरडणाऱ्या बाईचाच किंवा माणसाचा आवाज येणार. कारण ती व्यवस्था मला अजून तिथं ठेवते, ते समजून घ्या. तुम्हाला अशा फ्रेम मध्ये बांधून बघू लागला की मी पुन्हा तुम्हाला एक जिन्सी दिसणार आहे, मी एक मुस्लिम दिसणार आहे, असं काय नाही आहे. मी तुकड्या पिफुरलेला आहे. कारण माझी ओळख, मी इथल्या व्यवस्थेला लाताडणारा पहिला माणूस म्हणून मी स्वतःवर गर्व करतो. बुद्धाच्या काळानंतर जर मी कुणाला लाताडला असेल तर वर्ण व्यवस्थेला लाताडणारा, सुफींच्या गाण्यामधून तल्लीन होऊन जाणारा, अमीर खुसरोची पहिली भारताला दिलेली गझल गाणारा म्हणून मी मिरवतो. ही ओळख संपते आणि मग मी तयार काय होतो,
मी मुसलमान होतो. मग मी दुसरी ओळख होते माझी हिंदुस्थानी मुस्लिम, हिंदुस्थानी म्युझिक सर. तिसरी ओळख होते मी मराठी मुसलमान. नंतर माझी ओळख होते मी कोल्हापुरी आहे. माझे एवढे तुकडे आहे. मला एकाच लाईनीत जर तुम्ही पुरणार असाल तर तुम्ही म्हणजे आपण सगळे, तर पुन्हा आपण व्यवस्थेचा चष्मा नकळत वापरतोय किंवा लेन्स व्यवस्था नकळत आपल्या डोक्यात डोळ्यात घालते, याचं भान आपल्याला राहायला पाहिजे. माझ्या बायकोनं बुरका घातला की पूर्ण राहील. आपल्याकडे मीडियावर फोटो येतात त्या बुरख्याचा विषय सांगून की एक शिवबांचा कृष्णाचा असं काहीतरी असतो आणि आता ना आपण त्याला खाली लगेच कमेंट लिहितो. वी आर सो रिअलिस्टिक अँड अवेलेबल पर्सन टू रिप्लाय. आपल्याला रिप्लाय द्यायला नाही, आपण पटकन देतो. भारत असाच आहे. भारताची सैनिकता ती असते खेडेगावात. ते फोटो असतो कुठल्या तरी खेडेगावात आणि आपण म्हणतो भारताची सहिष्णुता आहे. मग मला प्रश्न पडतो की सहिष्णुता अशी झाली तर माझ्याकडे येणारा माझा पाटील मित्र आहे, गवंडी आडनावाचा मित्र आहे, वेगवेगळ्या समाजाचा मित्र आहे, त्याच्या मुलाला एकदा टिपूचा वेश धारण केला लावला. समोर कल्पना करूया त्यासाठी प्राय गोष्ट आहे. त्यासाठी प्राय गोष्ट आहे. आता आपण किती काम केलं पाहिजे. सहिष्णुता एकतर्फी असू शकते. मी म्हटलं ना काय खंडून, मी सहिष्णुता खंडून कशी घेणार. माझ्या बरोबर असणाऱ्या एखाद्या मित्रानं ती घ्यायला पाहिजे ना. अजून एक असतं स्कूटरवर मी बसतोय आणि पाठीमाग काहीतरी मूर्ती घेऊन माझा मित्र किंवा माझ्या इथं हिरवा गमछा आहे हे उलट दिसू दे ना एकदा. जाळीदार टोपी घातलाय आणि जेवण तो माझ्याकडे असता यायला लागलाय. हा नाही दिसत आहे. माझ्या सगळ्या दुकानांची नावं आता महाराष्ट्रात कुठं एकसारखं आहे. मुस्लिम सगळ्या गाडे केले, चिकन 65, अंडापुरची ची दुकानं, हे जे काही जितके नीच म्हणजे ज्याला आपण सामाजिक अवस्थेमध्ये खालची कामं म्हणतो त्यामध्ये बघा त्यांच्या दुकानांची नावं. जय हिंद स्टोर्स, भारत माता सायकल मार्ट. तो मुस्लिम नावं ठेवतच नाही. सांगली, विटा, रेणावी या पट्ट्यामध्ये, या मधल्या पट्ट्यामध्ये तासगाव, नांदेश या पट्ट्यामध्ये अशी कितीतरी लोक आहेत. तर डिलीट केलं पाहिजे. असे कितीतरी लोक आहेत, आपल्याला भीक टाकता येत नाही, पण असे कितीतरी लोक आहेत ज्यांनी आपली खरी आडनावं बदलून आपापले व्यवसाय कितीतरी वर्ष सुरू ठेवलेले आहेत. चांगले व्यवसाय आहेत. काही गोष्टी नाही सांगू शकत. लोक म्हणतात की मी म्हटलं ना की पोस्टर सुद्धा द्यायला भीती वाटते. कारण मी जे मगाशी म्हटलं की जी पवन चाहता आहे की सद्गुण, खूप साध्या गोष्टींनी बांधून ठेवलंय मुसलमानाला. माझं पोरगं 5 वाजता शाळा सुटल्यानंतर, माझं इन द सेन्स माझ्या भागातलं, आता इथलं वास्तव मला माहित नाही, तो रिकाम्या ग्राउंड मध्ये खेळायला जाणं 4 मित्रांसोबत, याची तो परत येईपर्यंत मला भीती वाटते. तू म्हणाला असं काही नाही आमच्या नाही वाटणार ना. का नाही वाटणार. मला भीती वाटते यासाठी की माझ्या मुलाचे 4 मुलांची जर बॅट बॉल खेळण्यावरून, चेंडूपरी किंवा क्रिकेट खेळण्यावरून भांडण वाद जरी झालं मित्रांचं, तरी 3 इतर पालक माझ्याकडे येतात. मुस्लिम असेच असतात बघा. हे पहिलं डायलॉग असतो. माझा मुलगा मार खाणार याच्यावर माझं पालक म्हणून ते काय करायचं असेल, पण त्याच्याही पलीकडं तो धर्म, तो धागा जातीशी धर्माशी जोडला जातोय याचं दुःख नाही. ही किती बाबतीत आहे. आणि हे पोचलंय कुठं की ज्यांना 2010-12 नंतरच काय मिळालेलं आहे, स्वातंत्र्य मिळालेलं आहे. स्वातंत्र्याची पहाट या बाबाच्या यानेच झालेली आहे अशी समजून घेणारी जी पिढी आहे ना, त्याच्या डोक्यात मुस्लिमांचा द्वेष पसरलेला आहे. ज्या पिढीला आपण पॉलिश करू शकत नाही, जी आता KG सोडून 5वी-7वी पर्यंत आहे किंवा जी आता कॉलेजेसमध्ये शिकते. तुम्ही आम्ही बोलू शकतो. तुम्ही मला बोलू शकता साहिल हे चुकलं, तुम्ही मला विचारू शकता, मी सांगू शकतो हे माहित नव्हतं. पण आपण मुलांचे काय काम करणार होते असा प्रश्न आहे. 24 तास रीलसाठी विंग बसलेले आहेत. एक कुठला भाग सांगावा. साहित्य, संस्कृती आणि या सगळ्या गोष्टींच्या मध्ये मी बरोबर मुक्तिबोधांचे पुस्तक वाचत होतो. मुक्तिबोधांचं मी 2 मुक्तिबोधांच्या बद्दल बोलत नाही कारण तुम्ही लगेच शोधा. पण एक मुक्तिबोध कोण आहेत तुम्ही समजून घ्या. तर मुक्तिबोधांचं पुस्तक वाचत होतो. 15 पानं वाचली. त्या पुस्तकाचं वर्णन होतं की मी ट्रेन मधून चाललोय, रेल्वेतून चाललोय, रिझर्वेशन आहे, कुत्रा आहे, सुलतान आहे त्याचं नाव, तो भारी आहे, तो भारी आहे. मला भारी वाटू लागलं एवढं दीर्घ डिटेलिंग करणं जनरल लोकांचं. आणि उतरल्यावर म्हणतात माझा टिपू कुठं गेला मला काय ना. कुत्र्याचं नाव 86-80 दरम्यान. हे आत्ता नाही आहे एकदम सडनली आलेलं पीक. मला फक्त दरवेळेला हेच विचारायचं आहे की नेमकं गेलो कुठं.
मराठी मुसलमानांच्या आक्रमणाची गोष्ट करताना ज्याची ज्याची भाषा दख्खनी मराठी, ज्याचा ज्याचा नामा तुका इथल्या पसायदानाशी या विश्वबंधुत्वाशी संबंध आहे, जो इथल्या पीर फकीर सुफी परंपरेशी आपलं नातं सांगतो, जो इथल्या गावगाड्याच्या गावव्यवहाराच्या लोकाचाराच्या सगळ्या जाती धर्मासोबत मायेनं आणि सहजीवनानं राहिलेला आहे. आता आपल्याकडं त्याला आपण मराठी मुसलमान म्हणू. एवढं साधं आकलन जर आपण करून घेऊ, माझे मंगळसूत्र घालायची, जोडवी घालायची, डोरलं असायचं, नऊवारी असायची, सगळं असायचं ना, की अचानक काय झालं? चळवळीच्या नवीन आलेल्या कार्यकर्त्यांना काय झालं आणि शाळेतल्या तरुण मुलांना काय झालं विचार आहे. प्रबोधनाच्या कुठल्या वाटा आपण शॉर्टकट केला का काही? म्हणून इथल्या बेन्नूर सरांच्या या सगळ्या लिखाणामध्ये, म्हणजे मी जितकी पुस्तकं वाचली त्यामध्ये बेन्नूर सरांनी खूप सांख्यिकी समाजशास्त्रीय मांडणी या पुस्तकांच्या बद्दल सातत्यानं मुस्लिम एक जिन्सी कसा नाही या एका प्रश्नावर केलेली आहे आणि ती खूप तगडी मजबूत मांडणी, ती अभ्यासू मांडणी. पण नंतर मग बेन्नूर सरांना जेव्हा शोधायला फिरायला लागलो वाचनाच्या दृष्टीनं, कुठल्याही चळवळीत, मी नेहमी म्हणतो की मी नेहमी चळवळीत लास्ट वेंचर करतो, मी कधीही जात नाही, मी पाठिंबा वस्तू ऐकतो आणि नेमकं त्या 1 तासातून लक्षात येतं. मग लोक म्हणतात की तू निगेटिव्ह होतोय, काळ अख्खा निगेटिव्ह म्हणून माझ्या विरोधात आहे, मी अजून एवढा निगेटिव्ह झालो की काय उरणार आहे. पण मला ते बघायला हवं आतापासून, अख्खा काळ माझ्या विरोधात उभा आहे. मी साधं तुम्ही जाऊन मी इथल्या एखाद्या माणसाला गाडी आता तुमच्याकडे खोदकाम सुरू आहे, मी एखाद्याला धडक येऊ ना तर तुम्हाला शिवी देऊन बाजूला होईल किंवा भांडणं होतील असं होणार नाहीये. मी धडकण्याची सुद्धा, अपघातानं धडकण्याची सुद्धा मला परवानगीची व्यवस्था देत नाही, कारण तू जर नामधारी टिळाधारी काहीतरी असेल तर तू माझी जात धर्म काय, आणि त्याला तू इव्हेंट संधी मिळेल आणि त्या संधीचं तो काय केलं क्रूरपणे. ही जमात आता हिंसकतेवर आलेली आहे. आणि मग एकदा समजा चळवळीतल्या मोठ्या कॉलनी अपार्टमेंट मध्ये राहणारा 20-20 वर्ष काम करणारा माणूस आपल्या दारावरती काय लावून राम मंदिरचं पोस्टर लावून जर मला प्रबोधन करायला येत असेल तर ते मला बिलकुल आताच्या काळात तरी मान्य नाही. ते समजून घ्या मुसलमानांचं दुःख. दरवेळेला का असं व्हायचंय? सहिष्णुता एकतर्फी असणार नाही आणि ती जेव्हा जेव्हा असेल, मला वाटायचं आम्ही भारतीय, मग ह्याला का वाटत नाही, मलाच का वाटतं दरवेळेला? म्हणजे मी काय प्रूव्ह करू पाहतोय? म्हणजे मी एका कवितेत लिहितो, थोडस अश्लीलतेच्या पलीकडे जाईल, म्हणजे आपल्याकडे असं म्हणतं की याला सेन्सॉर करा. मी म्हणतो की मी कोल्हापुरी भाषेत लिहिलं, चड्डी घेताना सुद्धा काळ्या रंगालाच पसंती दिली, तरी हिरवे पण चिकटण्याची एकही संधी साल्यांनी सोडली नाही. म्हणजे मला मारताना जरी कोणी कपडे बांधले तरी माझ्या हिरव्या रंगाचं. साधी गोष्ट आहे, 15 ऑगस्टला कार्यक्रम आहे, दीक्षित सरांनी जसा काय कुर्ता घातलेला आहे तसा घालून बसलोय मी कार्यक्रमाला. मी चांगला अनाउन्सर आहे, देशभक्तीपर कार्यक्रम सुरू आहे, विंगेत आहे, आम्ही पडदा पडलेला आहे, आर्टिस्ट येत आहे, 10 वर्ष काम करतोय आम्ही आर्टिस्ट लोक एकत्र, तब्बल जे आहे सतारा आहे, सगळे बसलेले आहेत. आणि मी काही डोक्यात विचार नाही, मी धब्बा कुर्ता हिरवा घातलेला आहे आणि आय वॉज देअर. मी माझा माईक चेक करतोय आणि कुणीतरी येऊन सांगतोय की सगळ्यांनी कसे छान धब्बे घातले. साईलनं त्यांचा धब्बा घातलाय, काल त्यांचा काय झालेला आहे, स्वातंत्र्य झालेला आहे. साईची 14 वर्षात केलेले 1,500-2,000 कार्यक्रम, लता दिदीच्या पुढे ताशा भोसलेला वाहिलेली श्रद्धांजली, भट नावाच्या माणसाची केलेली भटकंती, सगळं खड्ड्यात ते एका वाक्यानं जातं आणि मग लक्षात येतं मी कोण, आम्ही भारतीय, आम्ही धुरळ, की आम्ही 7 आंधळ्यांनी टिकून काढलेला हाती. मी त्याचं प्रबोधन काय करणार? थोडं स्वच्छ पुसून जेव्हा आपण घेतो ना, आणि हे आपण नकारतोय, जे मुस्लिम हे नकारतायत ना, ते अजून धर्माची गोष्ट करतायत. बाद में देखेंगे ना वो अपने बीच में क्या है. अस्मिता, तुमच्या इथल्या मुस्लिमांच्या अस्मितेला कवडी बोलून किंमत आहे. मी काय म्हणतो बघा, आयडेंटिटी महाराष्ट्र सर, आयडेंटिटीला महत्व नाही, तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. हे जोपर्यंत आपल्याला सगळ्यांना समजत नाही, कारण खूप दाराशी आलेलं आहे, खूप दाराशी आलेलं आहे. खूप मी भीती म्हणून सांगत नाहीये. मी जसं म्हणालो की मी पुस्तकं नाही वाचलोय किंवा पुस्तकच वाचून नाही आलेलो आहे. मी गेल्या आता 17 जुलैला केशवराव गोरे ट्रस्टला, येत्या 17 जुलैला माझं पुस्तक प्रकाशित होत आहे, सहिष्णुता खरी की उपरी. मी 1 वर्षभर महाराष्ट्रातल्या, आपण त्या संदर्भात बोललो, महाराष्ट्रातल्या सगळ्या गावगाड्या गल्ल्यांच्या मध्ये फिरण्याचा प्रयत्न केला, मुंबई पुणे. आणि तिथल्या मुसलमानांना नेमकं काय वाटतंय? कुठल्या मुसलमानांना? जे मुसलमान कुठल्याही चळवळीत नाही,
कुठल्याही गट गटात नाही, जे रस्त्यावर काम करतात, खड्डा खोदण्यापासून पान शॉप मध्ये काम करतात, अशा मुसलमानांना जाऊन विचारलंय की भाई आम्ही चाय का निघली आहे, मी मराठीत बोलायचो, मी कधी मयूर कांबळे व्हायचो, मी कधी कौस्तुभ व्हायचो, हे सगळं होऊन एकेकांना भेटत काही नाही, रॅन्डम मुलाखती घेतलेल्या आहेत. त्याचा कुठला सामाजिक नियमाच्या नव्हतं. मला वाटलं की यांना भेटूया. मला कुठं तर कळतंय आमच्याकडे बहिष्कार टाकलेला आहे. मला कुठं तर कळतंय की आमच्या इथं कव्वाली संध्याकाळी व्हायची. आता कव्वाली होणं चांगलं की वाईट ते नंतर बघूया ना, पण कव्वाली उर्सामध्ये होणारी कव्वाली हे संध्याकाळी होते, पण कव्वाली दुपारी सुरू केली एका मोठ्या गावामध्ये. गावांची नावं बदलण्याचं काम तेव्हापासून सुरू आहे. आपण आता उठलो म्हणजे आमच्याकडे नरसोबाची वाडी, नरसिंहवाडी, ईश्वरपूर आत्ता झालं इस्लामपूरचं. किती काय काय होणार आहे, गावांची नावं, गल्ल्यांची नावं, वस्त्यांची नावं, शहरांची नावं, इतकंच काय. मी जसं म्हणालो मुस्लिमांनी स्वतःची नावं बदललेली आहेत. अजून काय बदलायचं? अजून एक मुद्दा आहे रिव्हर्स इंजिनिअरिंग. कुणीतरी म्हटलं आपणच दल काढूया, माता रक्षक दल. मुसलमानांनी तुफान लोकप्रियता मिळवली. मला सगळे येऊन सांगायला लागले काय गेम खेळतात माहितीये मुसलमान, हुशार आहे. म्हटलं काय हे बघ कसलं आहे. मी म्हटलं नाही, हे रिव्हर्स इंजिनिअरिंग अतिशय मूर्खपणाचं साबित होणार आहे, कारण त्यांना तुम्हाला हेच म्हणायला लावायचं आहे. तुम्ही कसंही म्हणा, कसंही म्हणा ना, ते तुम्हाला तेच म्हणायला लावायचं आहे. हे धोकादायक आहे. आणि हा धोका, माझं रडणं इतकं आहे की हा धोका अजमलबाई तुमच्या अपार्टमेंटमध्ये येणार नाही. हा धोका, मी इथं फिरताना एक इमारत येते, मी तुम्हाला विचारलो शाळेत, मदिना चौक की बॉम्बे नाक्याच्या परिसरामध्ये एक इमारत आहे. तिथं गाडी पंक्चर असं गाड्यांचे सगळं लागलेलं आहे. एक जुनी इमारत आहे, त्याच्या बाजूला 2 नवीन इमारती डेव्हलप झालेल्या आहेत. मी म्हटलं ही मुसलमानांची आहे. होय म्हणाले. अवस्था रस्त्यावर राहणाऱ्या मुसलमानांची अशी अवस्था होणार आहे. आणि तो 90% रस्त्यावरचा 1-3% उच्चवर्णीय मुसलमान किंवा ज्याला डेव्हलप्ड मुसलमान आहे. बाकी प्रत्येक गावातल्या लोकसंख्येमध्ये इथली 1.5-2 लाख जर लोकसंख्या असेल तर 1.5 लाखहून अधिक मुस्लिम हा खालच्या वर्गातला आहे, रस्त्यावरच्या जमातीतला आहे. कुठेही जाईल. आणि मग त्याला हे कळत नाही. म्हणजे मुसलमानांच्या विषयात उरलेल्या झालेल्या प्रबोधनाच्या चळवळी त्या बौद्धिक विश्वातच वावरत राहिल्या, ती रस्त्यापर्यंत कधीच त्या ताकदीनं पोहोचलेल्या नाहीत. आणि मग मुसलमानांना असं सांगावं लागलं की बाबा रे, आणि ते डायरेक्ट कुठं जातात, आपण सगळे प्रबोधन करायला जातो व्हिक्टीम असणाऱ्यांच्या गल्लीत. आणि मग व्हिक्टीम असणाऱ्यांच्या गल्लीत आता 10वी-12वी झालेलं मुलगा म्हणताय, रील शिकून आलेलं की प्रबोधन काय ते, सॉरी नको नाही, प्रबोधन नको, चिकित्सा हवं. प्रबोधन नको, कारण ते चिकित्सा करताना तुम्हाला घर मी येईन किंवा आहे ते असंच का दिसतंय, ते नंतर ना, माझं घर शाबीत राहू दे, नंतर बोलूया. ती तिथं पाहिजे का इथं, माझी बायको बुरका घालते की नाही हे नंतर बघूया, पण ती जिवंत तरी जगू दे, आधी तिचं बघूया ना, तिच्या हातावरच्या पोटाचं. आपण हा स्टँड घेणार आहोत की नाही, म्हणजे सगळ्यांनीच आपण रस्त्यावर उतरणार आहोत की नाही. नाहीतर अजून आपण उन्हाळा वाढला की चिमणींना पाणी घाला आपल्या टेरेसवर, असं आपण किती त्याच्यावर चळवळी येत आपल्याकडं. म्हणजे मी त्यांना हे अनादर नाही, या चळवळीचा आदर आहे. पण मला प्रश्न पडतो, चिमण्या मरत नसताना तुम्ही पाणी घालायच्या चळवळी मोठ्या इव्हेंट सारख्या करता आणि माणसं मॉब लिंचिंग मध्ये मरतच चाले हो. तुम्ही एकदा सुद्धा बोलत नाही की अखला गेला, पैरू गेला, आसिफा गेली नाही. मग चिमण्या मेल्या तरी चालतील, जिवंत माणसं मरतायत, त्याचं दुखणं जर तुम्हाला वाटत नसेल तर मग काहीतरी बिघडलंय, बेसिक गणलंय. हे बेसिक गंडवण्याचं काम व्यवस्था करते. आणि अशा सगळ्या ज्या प्रबोधनाला येणाऱ्या लोक आहेत ते एकतर व्यवस्था वाहक किंवा व्यवस्था शरण होण्याच्या पात्रतेच्या जवळ जात आहेत की काय, अशी शंका नव्यानं काम करणाऱ्या माझ्यासारख्या मुस्लिम समाजातल्या एका साध्या माणसाला आहे. हा आरोप नाहीये, हे समजून घ्या. ह्या शंका आहेत ज्याला आत्ता कळायला लागली. आणि मग इथून त्याची धडपड आहे की माझा आवाज समजला पाहिजे, माझा आवाज कुणाला कळायला पाहिजे. तुम्ही स्त्रियांच्याच काम करता. मी म्हणतो बिल्किसच्या डोळ्यातला अश्रू स्त्रीवादाचा अश्रू नाही, नजीबच्या डोळ्यातल्या आईचा अश्रू स्त्रीवादाचा अश्रू नाही. कुठे आहे? जिथं इव्हेंट मिळतो आसिफावर बोललो आपण, संपलं. पुढं काय, मी टीका नाही करत आहे. मला प्रश्न पडतात माझ्या बायकोचं, म्हणजे माझ्या गल्लीतल्या महिला ज्या शेतावर काम करतात त्यांचे प्रश्न नाही आले, हे बघितलं पाहिजे. आमच्याकडे एक चळवळ आहे, म्हणजे मला नेहमी येते वाटतं, हलाला, तलाक, काय ते हिजाब, मॉब लिंचिंग, लव जिहाद. आरटीआय आपल्याकडे किती आहेत, म्हणजे प्रेमावर काम करणाऱ्या संस्था आहेत आपल्याकडे. कविता किती लाखो करोडांनी पाऊस पडतायत हा नसला तरी.
म्हणजे प्रेम काय म्हणतात, प्रेम कुणावरही करावं. अरे तो मुस्लिम नाव लावलं की मारतात ला, प्रेम कुठलं करणार ते? आपण म्हणजे सगळेच. मग आपण म्हणजे दाभोळकरांच्या स्मृतीच्या निमित्तानं 150वं व्याख्यान आहे, आणि दाभोळकरांनी 2 रिझनसाठी आपल्या आयुष्याचं शहीदत्व पत्करलं म्हणेन मी आता, की ते 2 कारणं होती. एक विवेकवाद होता आणि एक वैज्ञानिक दृष्टिकोन. मी म्हणतो साधं की मुस्लिमांची लोकसंख्या इतकी आहे, मग विवेकवादानं आपल्या कार्यकर्त्यांना विचारलं पाहिजे ना, आपलं पण परसेप्शन तेच. मला वाटतं की मुस्लिमांच्या बद्दल जे काही भ्रम आहेत ते मी सगळे सांगायला पाहिजे असं नाही. जे कोणते भ्रम आहेत ते भ्रम विवेकवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून एकदा तपासले की त्यातलं सत्यता आणि असत्यता आपल्याला सपशेल स्पष्ट दिसते. मी जसं म्हणालो की या सगळ्या बोलण्यामध्ये 2 गोष्टी माझ्या ज्या महत्वाच्या बोलाव्याशा वाटतात. मी कुठलाही असा तज्ञ पुन्हा सांगतोय वक्ता नाही. मला वाटतं की याच पद्धतीनं मुस्लिम समूहाचा आवाज समजत्या जाणत्या कार्यकर्त्या लोकांच्या पर्यंत पोहोचवलाच गेला पाहिजे. यात एखादी चूक असेल तर ती तुम्ही मोठे म्हणून सांगू शकता, परंतु ही अवस्था खरी आहे. मी तुम्हाला सांगतो, गेल्या 10 वर्षामध्ये जेवढ्या लिंचिंग तर खूप नॉर्मलाइज झालं. साधं गल्लीच्या कोपऱ्यावर ऍक्सिडेंट झाला आणि एक अपघात झाला की पूर्वी मानवता असायची ना, चला कोण पाणी घेऊन यायचं, कोण डॉक्टरला फोन करायला. 4 जण मानवतेच्या एनर्जेटिक उत्साहाने उठतात असे, आणि पुढच्या 4थ्या पायरीवर दोघं थांबतात, कारण ऍक्सिडेंट पुण्यात झालेला आहे, रकाचा झालेला आहे. दोघांची पावलं थांबली. 3रा म्हणतो की अशीच असतात, ती गाडी जोरानं चालवतात. परसेप्शन. 4था म्हणतो काय का असणार, त्याला दवाखान्यात पाठवूया. 5वा म्हणतो यांच्याकडे पैसे नसतात, यांच्या दवाखान्याचं काय करायचं. कुणाला धडकलाय ते बघ, कुणाला ठोकर दिलेली आहे ते बघ, कुणाला ठोकर दिलेली आहे त्याला समोरच्यानं, जर तो गावातला वजनदार आणि तो मुस्लिम नसेल, काही असेल, तर त्याच्या बाजूने गेलेले 4 जण होतात आणि हा तळमळत पडतो. हे नॉर्मलाइज आहे माणूस मरण्याचं. आपण उघड्या डोळ्यांनी बघितलेलं नाही. आपण हे उघड्या डोळ्यांनी बघितलेलं नाही. अहो फुंक नका ते काय झालं ना, किती फुंकणं जिहाद झालं, फुंकणं झालं, लँड जिहाद झालं, लव जिहाद झालं. कसले जिहाद काढले, कधी करणार आपण, हे कधी सांगणार आपण. मी तर नेहमी म्हणतो मुसलमानांना, हा हे माझा आवडता शब्द आहे आणि मला तो टॅग निर्वायला वाईट जरी वाटलं तरी तो मी मिळवतो. सेक्युलर परीक्षेचा 12माही विद्यार्थी कोण असेल तर तो मुसलमान आहे. हे समजून घ्या. सेक्युलरिटीचा 12माही विद्यार्थी मी आहे. 24 तास मला प्रूव्ह करावं लागतं. मी साध्या हॉटेल किंवा माणसाची मी एसटीत बोलू शकत नाही जास्त. मी असं बोलू शकत नाही 4 लोकांच्या मध्ये, हा बोलो क्या कर रहे हो अस्सलाम वालेकुम. माझा समोरचा बोलू शकतो जय श्रीराम, बोला काय चाललंय. मी नाही बोलू शकत आहे. वाय तुम्ही म्हणाल असं कुठं वातावरण आहे, फिरा उतरा रस्त्यावर, आहे वातावरण. मी नाही बोलू शकत यावर. मी जाळीदार टोपी घालून नाही बसू शकत. मी किती नमाज आहे नंतर चिकित्सा करू. मी पठाणी अक्का घालून, मी पूर्वी गावातले सगळे पाटील पण देशमुख पण आमची पठाणी घालायचो. पठाणी हा ती गाडी सुद्धा त्या बोर्डमॅन काहीतरी गाडी आहे मोठी अशी, ती गाडी सुद्धा मुसलमानांच्या जिहादामध्ये आली. आपण नाही बोलणार का याच्यावर, की हे आकलन करणार नाही का मुसलमानांचं. आणि जर तुम्ही त्याला चळवळीशी, गटातटाशी, विचारधारेशी जोडून घेत असाल तर त्याच्या मनातलं एकदा ओमिटिंग करू द्या ना, त्याला बोलू द्या ना, एकदा त्याला रडू द्या, त्याला शिव्या द्या ना नंतर सेपरेट मध्ये. तुम्ही म्हणजे आपण सगळे प्रबोधनाच्या नावाखाली त्याची इतकी चिकित्सा करतो, आधीच मेलेला रुग्ण, आणि त्याच्या कप्टर 1000 रुपया जर टोचत असेल ते बिचारा जगेल कशासाठी. त्याचा झुरळ करायला जो पहिला सांगितलाय तो तुझं ते ऍपल टाकण्याची पण ताकद नाही. तो दबून व्यवस्थेकडून पण सडवला गेलेला आहे आणि सगळ्यांच्याकडून सडवला गेलेला आहे. या सगळ्यांच्यावर उत्तर एक चांगलं होतं. ज्या चळवळी पटेल सर गेले, आता पटेल सरांची जी बोललो होतो की ओबीसी मुस्लिमांची जी चळवळ होती ती खूप चांगलं उत्तर होती गावगाड्यामध्ये. तर ओबीसीच्या चळवळीनं मुसलमानांच्या जाती शाबीत ठेवलेल्या होत्या. सलीम सुतार जात आहे, बारगी जात आहे, शिकलगार जात आहे, अत्तार आहे, मण्यार आहे, ती जात शाबीत ठेवलेली होती ओबीसीच्या संघटनेच्या माध्यमातून. ती या काळाला खूप चांगलं उत्तर होतं, कारण सुतार सगळ्या सुताराच्या जातीत द्यायचा. ही हळूहळू चळवळ संपवली, ही हळूहळू व्यवस्था संपवली. तो डिस्कोर्स मधून तो डिस करण्यात आला
आणि मुस्लिम कसा एक आहे हे रुजवण्यात आलं. म्हणून या विषयाची गरज पडते की मुस्लिम धर्म म्हणून त्याच्या प्रार्थना इबादत या निमित्तानं तो एक आहे, एकसारखा आहे, समान आहे. पण त्याच्या सगळ्या प्रथा, त्याच्या परंपरा, त्याचं खाणं, त्याचं वागणं, त्याची बोलीभाषा, त्याचं जगणं, त्याची गाणी. माझ्या मते ओवीमध्ये खूप चांगली ओवी आहे. आपण ओव्या सांगताना आपल्याच ओव्या सांगतो. मुसलमानांनी काही एवढ्या वर्षी काही केलंच नाही काय, मला असा प्रश्न पडाय, केलंच नाही काय. आपण सुफी संतांची गाणी म्हणतो. मुसलमानांनी एकदा तरी जातं फिरवलं असेल ना, एक तरी ओवी बाई काय त्या बाईला ओव्यांचं पण घेऊन आली नव्हती. आपल्याकडे सगळी संकलन झाली. मग मी कुणाच तरी ऐकलं आणि मग त्यात एक ओवी सापडली चांगली की मानियला भाऊ जातीचा मुसलमान, मानियला भाऊ जातीचा मुसलमान. चांगली आहे. मला तर वाटतं की या सगळ्या व्याख्यानापेक्षा म्हणजे बाबासाहेब वामनदादांच्या बद्दल जे नेहमी बोलायचे, वामनदादा लोकशाहीर, वामनदादाचे गाणे, नाशिककरांना वामनदादा माहित आहे असं गृहीत करतो. त्रास होतो मग नाही त्रास होतो की माणसा इथे मी तुझे गीत गावे, तुझे गीत वागू. वामनदादा बाबासाहेब म्हणायची व्याख्यानापेक्षा ते बरं आहे. मला त्या दोन ओळी मुसलमानांच्या आक्रमणाविषयी आजच्या काळात खूप समर्पक वाटतात की मानियाला भाऊ जातीचा मुसलमान. बघा किती आहे. आता तरी काल परवापर्यंत अशी बातमी होती की भाऊ मानण्याच्या पण लायकीचे नाहीत. मीडियावर आहे बघा. मानियाला भाऊ जातीचा मुसलमान, सख्या भावाच्या परिसर त्याचं मोठं गैमान. हो. आणि हे उत्तर देणारी मराठीतली कोणतरी भाकरी बाई असेल, आई असेल, माऊली असेल, या बाईच्या पोटच्या पोळ्यातला जर कोण असेल तर तो मी आहे, तो माझा आकलनाचा भाग आहे, तो मी मराठी मुसलमान आहे, हे आधी मला सांगायला. त्यामुळं मला वाटतं की खूप काही नोट्स आणि खूप काही टिपणं करत करत मला काहीच यातलं बोलणं आलं नाही. तर शेवटच्या 2 मुद्द्यांना मी घेतो. मी जसं म्हणालो की मला उपाय आणि पर्याय देण्याची वय आणि अभ्यासू स्थिती नाही. पण मला जे नेहमी फिरताना जाणवतं की ओबीसीची चळवळ सगळ्या चळवळीच्या प्लॅटफॉर्मवरून एकदा मला ओरडून सांगायला पाहिजे की ओबीसीच्या चळवळीमध्ये मुसलमानांच्या जाती परंपरेची जी व्यवस्था होती, गावगाड्यापुरता मर्यादित, तिथं आपण बोलत राहिलं पाहिजे. मुस्लिम सगळीकडे एक आहे. तो तुमच्या द्वेषमूलक स्थितीमध्ये आत्ताचा द्वेष एवढा घातक आहे, तो क्रूर आणि हिंसक आहे, त्याची भीती. आपण सगळं आरामशीर बघत आलो, पण आता ते क्रूरतेच्या पातळीवर आहे, ती हिंसकतेच्या पातळीवर आहे, ते समोरच्याला जिवे मारण्याच्या किंवा जिवे संपवण्याच्या नादातला आहे. आणि याची भीती जास्त आजच्या काळात वाटते. शाळांच्या मध्ये जा, एसटी स्टँड परिसरात जा, स्टेशन्सला जा. मी जसं म्हणतो ना, मी सगळीकडे संशयित आरोपी आहे या व्यवस्थेने केलेला. मी सगळीकडे काही न करता संशयित आरोपीच आहे. मी इथला शंभू, मी इथला अफजल खान, मी इथला शाहिस्ते खान, मीच इथला जो काही विलन आहे ना तो मी. म्हणजे मला एंट्रन्स, आपल्याकडे नीटचा तर घोटाळा आहेच आहे, पण आपल्याकडे एंट्रन्स आमच्या घोटाळा नाही आहे. तो नीटपणे ठेवलेला आहे की 24 तास यू हॅव टू अटेंड युअर पेपर. तुला इथं जायचं ना, तू यू शुड डन, हे केलं पाहिजे. हे प्रूफ मागणारी जी आणि व्यवस्था मागत नाहीये सर. हे दुकानदार मागतो, हे रस्त्यावरचा मागतो. 3 उदाहरण देतो. मला एकदा आमच्याकडे 19ला महापूर आला आणि मोठा पूर आला आणि घरं पडली. मला एका मोठ्या मिनी मंडळाने सॉरी एका मोठ्या वैचारिक विचारवंतांनी मला म्हणजे समजा आपण तुमचं नाव होतं, महिलांचं नाव होतं, श्यामला मॅमनी सांगितलं तसं की यांच्या थ्रू अरे साहिलचं घर पडलेलं आहे आणि आपल्याला पटकन काय करता येईल. ते म्हणले की साहिलला भेटायला तेवढं सांग, त्याची कविता मला आवडलेली आहे आणि मी 50,000 रुपयाची रक्कम त्याला बाय चेक पाठवतो. 10 मिनिटाच्या बोलल्यावर 50,000 रुपये किती आहे. म्हणजे मी तर व्यवस्थेच्या स्तुतीचे कार्यक्रम केलेले 10,000 रुपये मानतो, 50 व्यवस्था पण देत नाही, आपला मित्र देतोय. आणि मग मी घेतलं, 6 महिने झाले, घर तयार झालं 8 महिन्यानंतर. आणि मग माझे मित्र म्हणजे हे मध्यस्थी आहेत ना, यांच्या थ्रू झालेला आहे. तर हे मला फोन करतायत की साहिल वाईट गोष्ट आहे, ते पैसे परत मागतायत 50. मी म्हटलं व्याजासकट देऊ, पण उसकी वजह बताओ, रिझन सांगा. तर ते म्हणाले की त्यांच्या गप्पा अशा झाल्या आणि मला ते वाईट वाटलं. तुम्हाला ते वाईट वाटलं की मुसलमान आहे साहिल कबीर, माझं आडनाव साहिल शेख आहे. एका मुस्लिम कवीचीच कविता आहे थोडी करता की दोष केवळ एक आहे, नाव साहिल शेख आहे. साहिल शेखच्या ऐवजी म्हणजे साहिल कबीर म्हणून त्यांनी दिलेलं होतं,
पण त्यांनी नंतर लक्षात आलं की साईद शेखला दिलेलं आहे. साईद शेखला दिलं की उद्या हा दहशतवादी वगैरे कारवायात असेल तर आपलं नाव जोडलं जाऊ नये म्हणून आपल्याला ते द्यावं. मी व्याजासकट परत दिले. मला सांगा अशा वेळेला मी सहिष्णुतेला कुठल्या नजरेनं बघणार, मी कुठल्या प्रबोधनाला कसा घेणार? दुसरं, 25 वर्ष एका गावात सरपंच असणाऱ्या, म्हणतोय गावगाड्यात 25 वर्ष सरपंच असणाऱ्या, 25 वर्ष सरपंच असणाऱ्या सगळ्या गाव जाती व्यवस्थेमध्ये, सगळ्या व्यवहारामध्ये त्यांची सगळी अर्धा मटणाची दुकानं त्यांचीच आहेत. वेगवेगळ्या चौकामध्ये, हायवेला. गावाने ठरवलं, सरपंचाला सांगितलं की शनिवार रविवारी आपण काही नाही मटण. सरपंचानं ऐकलं, आपले गावगाडी बंद केले. सरपंचाचं पोरगं मोठं पुण्या मुंबईत शिकलं. सरपंचाचं आडनाव असं काही देशमुख आहे. लोकांना वाटत नाही की तो देशमुख आहे. देशमुख म्हणजे मुसलमान आहे. त्याचं इंटरकास्ट मॅरेज होतं. तो शिकतो, मोठा झालाय, म्हणजे आता कथेसारखं नाही, ज्येष्ठ आहे. तो जातो पुण्यामध्ये, मुंबई सारख्या ठिकाणी फ्लॅट घेतो, व्यवहार होतो. कारण त्याची बायको मानसी देशमुख असते, हा पण बाबा काहीतरी असतो, अमन वगैरे नाव आहे. नंतर ते सेल्डीट बिल्डीट काय काय गाड्यांचे व्यवहार, शिफ्टिंग बिफ्टिंग सुरू होतं. समोरचा माणूस वडिलांचं नाव लिहिलंच नाही, तो म्हणतो वडिलांचं नाव मनसूर आहे. त्या ठिकाणी सूर बिघडतो, मन बिघडतात आणि गाडी थांबते, सगळे व्यवहार ठप्प होतात. साध्या घटना आहे, ती येत नाही काढापर्यंत. कोण येतो मला इकडे येण्याच्या पूर्वी 2 दिवस, कारण नाशिकला चाललाय, सोय तुला मजा सांगायची आहे. समोरचा मित्र आहे, तो पुस्तकं लिहितो, मानवी कळवळा आणि वेदनेला तो फेसबुकवर गाजतोय, आणि तो मला फोन करून सांगतोय काय की मला फोन आलाय. म्हणलं काय मजा आहे सांग ना. मजा अशी आहे की माझ्या भावाला मी गाडी दिलेली होती 2 वर्षापूर्वी. माझ्या नाव म्हणजे आमच्या घरात 2 गाड्या आहेत. मी एक गाडी 4 व्हीलर दिलेली आहे माझ्या भावाला, कुठंतरी अंबाजोगाई, बीड, रत्नागिरी इकडच्या कुठल्या तर साईडला. आणि तो म्हणतोय की उद्या या काय पण करून आणि ती गाडी हे करून टाकूया. मी म्हटलं का? तर ते म्हणले की त्यांनी जी गाडी विकलेली आहे, हे पैसे रोख आलेले आहेत, पण त्यांनी जी गाडी विकलेली आहे ज्याला, तो मुस्लिम आहे. आणि त्यानं उद्या काय काय केलं तर गाडीवर अजून आमचं नाव आहे ना. रिक्षाचा गॅस रिक्षाचा गॅस सिलेंडरची टाकी बदलताना सहज कट्ट्यावर बसलेले आपल्या समोरचे लोक म्हणतायत बघा गॅस बदलायला कुठं तर फूट करत. तर एवढं क्रूर पोचलं असेल आणि आपल्याला त्याचं काय वाटत नसेल तर मग ते होणार नाही. आणि मग आपल्याकडे बोलण्याच्या पद्धती कशा आल्या? मोर्चा आणि आंदोलनातल्या घोषणा, मी तर इतकी गंदी, म्हणजे घोषणांच्यावर एक पुस्तक होऊ शकतं. ज्या मधल्या काळात जन आंदोलन, आक्रोश मोर्चे अमुक तमुक निघाले ना, एकतेचे वगैरे, त्याच्यातल्या घोषणा ज्या आहेत, घोषणेबाजी जी झालेली आहे, त्याच्या भाषाशास्त्रीय संकल्पना, खच्चीकरण आणि एकूण शास्त्र काय ते भाषेचा काय म्हणू आपण, ते शेड्स, याचा जर विचार केला, खरं तर सार्वजनिक पीठावर आपण बोलूही नये इतक्या घाणेरड्या घोषणा. खरं तर पूर्वीच्या कुठल्या तरी व्यवस्थेत पद्धत होती की कानात शिसे होते जायचे. मला असं वाटलं की सगळ्या मुसलमानांना या गावातल्या एकदा कानात शिसे होतावेत. ही घोषणा कुणाला ऐकायची असेल तर माईक बंद असताना मी नक्कीच आहे. आणि म्हणून मला ती शेवट या भाषणाचा किंवा या बोलण्याचा करतोय संवादाचा, की ओबीसींच्या चळवळी, मुसलमानांच्या आरक्षणाच्या बाबतीत एकजिन्सी नसण्याची गोष्ट आणि मुसलमानाच्या घरापर्यंत आपण गेलो. आपल्याकडे अजून एक ईद मिलन, आपल्याकडे काय भरपूर गोष्टी आपण सामाजिक सुधारणावादी मंडळींनी सुरू केल्या. परत ते प्रूव्हिंग आहे. तू परत का माझ्याकडे येऊन हे बघा हे मी असं आहे, हे बघा मी असं नाही ना, नथिंग. आता ते मग भेटीगाठी वाढायला पाहिजेत. पण भेटीगाठी वाढवणं म्हणजे आपण जेव्हा ठरवून भेटतो, रॅन्डम क्लिक आणि पोज देऊन क्लिक, याच्यामध्ये फरक आहे ना. ते ठरवून भेटणं ही पोज देऊन देण्यासाठी क्लिक आहे, लक्षात घ्या. मी कधीच खरं सांगत नाही. आपल्याकडे रिपोर्टर्स येतात एखादी दंगल आणि घटना झाल्यावर, सर येतात ना रिपोर्टर्स. हे रिपोर्टर्स जेव्हा येतात, रिपोर्टिंग जेव्हा येतं, तुम्ही बोर झाला नसाल तर मी 7 मिनिटं जातोय पुढे. रिपोर्टिंग जेव्हा होतं त्या रिपोर्टिंगच्या वेळेला कुठलाही मुस्लिम, मी 10 वेळा विचार करत असतो, आता हे सांगल की माझा गाडा फोडलेले आहे, पण हा पठ्ठ्या हलत नाही, सांगत नाही. तुम्ही कितीही जिवाळ्याला सांगा. आणि रिपोर्टिंग करून जाणारा व्यक्ती चांगल्या विचारांचा आहे, तो रिपोर्ट काय लिहितो, काही नाहीये. आणि तेच आकलन विचार विश्वामध्ये, विचार चर्चेमध्ये, पुस्तकी गठ्ठ्यामध्ये उरतं. आणि खालचं आकलन उरतच नाही. खालचं आकलन करायला आपली गोळी, आपले कपडे, आपलं दृष्टिकोन बदलायला हवा. थोडं तरी मुसलमानांच्यात मिक्सअप व्हायला हवं. असं नाही की मुसलमानांनी यायला हवं वगैरे. अजून मुसलमानांच्या हा आरोप नव्हे, ती सत्यता आहे. इथल्या
आदरणीय सर्व मुस्लिम बांधवांना वाईट जरी वाटलं तरी मला माफी असावी. आपली वैचारिक सामाजिक पातळीवरच्या मांडणीचं वैचारिक दारिद्र्य इतकं आहे की आपल्याला म्हणजे एखादं बाळ जन्माला यावं दुर्दैवानं आणि त्याला त्या अंगालाच पोलिओ व्हावा तशी आपली वैचारिक अवस्था आत्ताच्या काळात या व्यवस्थेने केली. त्यामुळं या विचारा विश्वाच्या पलीकडं जे जग आहे त्या जगापर्यंत आपण पोहोचवावं. मराठी मुसलमानांचं आकलन या नावाखाली मराठी मुसलमानांचं वास्तव आपण समजून घ्यायला म्हणजे मला अजून बोलायला तुम्ही लावलं किंवा मी बोलण्याचा प्रयत्न केला. मी अजूनही एक क्लेम करत नाही. इन द एंड ऑफ माय आत्ताच्या हे सगळं आहे हे त्यातला नकातल्या घाणी एवढं आहे. अजून खूप घाण पडलेली आहे ती सांगायला खूप दिवस किंवा खूप वेळ लागेल. फक्त माझा मुद्दा सहिष्णुता ही एक तंती नाही. मुस्लिम एकसारखा नाही. त्याला भेटायचं असेल तर विदाऊट पोच रॅन्डम त्याला भेटलं पाहिजे. जोपर्यंत आपण त्याला सहजपणाने बोलत नाही त्याच्या प्रबोधनाच्या पलीकडे त्याच्या चिकित्सा करण्यात चुकत असेल तर चिकित्सेला मारा गोळी आता थोडा अवधी द्या. तो रांगतोय त्याच्यावर शिक्के नका मारू. त्याला जरा मोठं होऊ द्या. त्याला जरा तुमच्यात येऊ द्या. त्याला जरा बोलू द्या. त्याच्या आकलनात चुका असतील त्याला ऐकून घ्या. पण त्याला बोलण्याची संधी घेण्याची आणि हा जो प्रिव्हिलेज आहे या पद्धतीचा प्लॅटफॉर्म त्याला मांडू द्या. एवढं मला नेहमी वाटतं तेच मी सांगायला आलोय. आणि मी शेवटच्या एका शेरनी मी नेहमी म्हणजे मी मोहरमचं जे म्हणालो ना तर शेवटच्या एका शेरनी बोलण्यापूर्वी हुबनाथ पांडे नावाचे दिल्लीचे एक कवी आहे. त्यांची एक छोटी कविता मी स्क्रीनशॉट मगाशी काढलेली आहे. तीच मी मोहरमनं सुरुवात केलेली होती आणि मोहरम हा चांगला दिवस आहे माझ्यासाठी. मी आता असं म्हणेन थोडं धार्मिक होऊ कारण मला धार्मिक होण्याचा हक्क नाही त्या संविधानाने दिलेला. म्हणजे माझा मित्र जर हे लावून बोलत असेल मी विरोध म्हणत नाही तर त्याला जितका अधिकार आहे तेवढा मला धार्मिक होण्याचा अधिकार आहे. मी मोहरमच्या शोकपर्वाला हुबनाथ पांडे मी मुद्दाम नाव करतोय दिल्ली युनिव्हर्सिटीचे आहे. ते मध्ये 4 ओळी मिळतात. त्यांनी मला पाठवले ते वाचून दाखवतो. ते म्हणतात की मोहरम काय आहे. मुहर्रम जालिम के खिलाफ खड़े होने का वक्त. मुहर्रम जालिम के खिलाफ खड़े होने का वक्त है. करबला इंसाफ के लिए इंसानियत की आवाज. करबला इंसाफ के लिए इंसानियत की आवाज है. यजीन आताच्या भाषेत विलन व्यवस्था. यजीन हर वो तानाशाह है जो खुद को खुदा समझता है. यजीन हर वो तानाशाह है जो खुद को खुदा समझता है. फिलहाल कायनात में 2 ही किस्म के लोग हैं सर. फिलहाल कायनात में 2 ही तरह के लोग हैं. एक जालिम दूसरा मजलूम. सही है तलफुज. एक जालिम दूसरा मजलूम. मुहर्रम एक मौका है यह तय करने का कि आप किसकी तरफ. मुहर्रम एक मौका है यह तय करने का कि आप किसकी तरफ हैं क्योंकि तीसरा कोई रास्ता आप बचा ही नहीं. आणि मला माझा आवडता कवी डोमिल आणि पाश आठवतात की बीच का रास्ता नाही होता म्हणून मला सत्य असंच बोलावं लागणार आहे. आणि शेवटचं बशीर बद्रे यांच्या स्मृती आणि एकूण म्हणजे एम्स चॅरिटेबल ट्रस्ट ज्यांनी 2 दिवस मला घेऊन ते फिरलेले आहेत सातत्यानं. मला खाऊ भरपूर घातलेला आहे. त्यांचे प्रश्न भयंकर होते भयंकर. माझ्या कोल्हापुरी चवीच्या वेगळ्याच संकल्पना त्यांनी आज टेस्ट बच केलेल्या आहेत. मुसलमानांना एवढं खाण्याचं प्रिव्हिलेज प्रत्येक जिल्ह्यात मिळो हे आणि अशा पद्धतीनं एवढा पाहुणचार बघून मला वाटतं की मला समजत नव्हतं पण माझे आजोबा मास्तर होण्याचा काळ आठवतो. कारण त्यावेळी दिवाळीला अभ्यंग स्नानाला गुरुजींना घेऊन जायचे आणि मी म्हणजे कराग्रे वस्ते लक्ष्मी किंवा यज्ञशिष्टासेना संतो सर्व मुष्यंते किलमिषे म्हणायचो जेवताना. तो काळ आठवतो. मला नंतर आठवत नाही मी पुन्हा म्हटलेला आहे का. मी कधी अभ्यंग स्नान उठणं लावून म्हटलेलं आहे काय. तो मुसलमान आहे मी उठणं लावून पहाटेच्या मुहूर्तावर अभ्यंग स्नानाला गाणं गाणारा उठी उठी हो सकाळ जन किंवा भोपाळी गाणारा तो मुस्लिम जर दिसला तर तो द्वेषमूलक नाही. तो धर्माच्या विरोधात नाही. तो या मातीतला आहे. तो त्याची अस्मिता आहे. ही अस्मिता आता मी परत म्हणतो झुरळ वाहणाऱ्या ते सफरचंद वाहणाऱ्या झुरळासारखी आहे. त्याला ऑक्सिजन प्रेम द्यायचं असेल त्या ग्रेगॉरला तर आपण सर्वांनी त्याच्यावरती प्रेम केलं पाहिजे. त्याच्या प्रबोधनाची आणि चिकित्सेची कृपया कुठली वारे काढू नका. त्याची सालं आमच्या कोल्हापुरी भाषेत
चालपट निघालेले आहेत. त्याच्या डिग्निटीला उरखाडा देऊ नका. दंगल झाली, 5,000 रुपयाच्या अत्तरला कबशा दिल्या, आपण फोटो फेसबुकवर टाकलं की मनेर चाचा को आपने 10,000 का सेल दिया मनेर चाचाला. आणि चळवळी बघा आम्ही हे केलं. आणि चळवळीची शोभ 2,000 या कलरच्या बांगड्या घेतल्या ग्रुपवर. नका ना करू. साहिल असतो तुमच्या ग्रुप मध्ये आणि त्याला वाटत असतं साले यही मारते हैं और यही डिग्निटी पे भी ठेच पहुंचाते. हे वाटायला नको. म्हणून शेवटचं वाक्य एवढंच आहे मोहरमच्या कवितेनंतर. बशीर बंद्रे यांची शेर आहे 2 ओळी आहेत. मी माझ्या सोनू पुरुषच्या नाटकाचे किस्से नाही सांगितले. 3 वेळा केसेस झाले. घरापर्यंत एकही वाक्य लिहिता आलं नाही, कारण घरावर दगड पडेल. त्यामुळे शेवटचं वाक्य म्हणतो, बशीर बंद्रे असं म्हणतो की मैं अगर चुप रहा, चुकीचं खरं नंतर बघू. मैं अगर चुप रहा तो और गलत फहमिया हो. मैं अगर माझ्या वतीनं कोणीतरी बोलतंय, आता मी बोललं पाहिजे, चूक असलं तर. मैं अगर चुप रहा तो और गलत फहमिया हो. गैरसमज. मैं अगर चुप रहा तो और गलत फहमिया बढ़ी. उसने वो भी सुना है जो मैंने कहा ही नहीं. आणि माझा विश्वास आहे, मी जे बोललोय मगाशी, मी पहिला प्रश्न केलेला होता, येतोय का आवाज, यातला आणि यातला आलेला आहे, यातलाही पोचला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. सर्वांचे धन्यवाद देतो आणि